सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. काल आपण बघितलं की सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे मित्र असे सगळे तिथे बसलेले होते. गांधीजींचे आयर्विनच्या बरोबर म्हणजे त्यांची जी बोलणी चालू होती ती सुरू होती एकीकडे, आणि सगळ्या देशाचं लक्ष तिथे लागलेलं होतं की आता गांधीजींचं आणि लॉर्ड आयर्विन यांचं काय बोलणं होत आहे. तर पुढे सुरू करते. वुडबान पार्कच्या घरी सगळेजण ते जमले होते. तर तिथे वुडबान पार्कच्या घरी पुन्हा बैठक भरवली गेली. या बैठकीला शरद बाबू, ललित बाबू हजर होते. कोणीतरी वृत्तपत्र कार्यालयातून गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्राऑर्डिनरी प्रत आणली होती. त्यात वाटाघाटीची सगळी कलमं आणि साध्यंत वर्णन केलेलं होतं. सुभाषचंद्र बाबूंनी संपूर्ण गॅझेट वाचलं आणि संतापाने भिरकावून दिलं. म्हणाले, महिनाभर वाटाघाटी चालल्या आणि एवढ्या विस्तृत करारामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य या शब्दाचा सध्या उल्लेखही नाही. मग या कराराचा उपयोग काय? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेचे शाही आमंत्रण आणि पोलिसांकडून सत्याग्रहांवर झालेल्या अत्याचाराची चौकशी. बस एवढं घ्या आणि चुप बसा. सुभाषजींच्या बोलण्यावर सगळे गंभीर झाले. शरद बाबू म्हणाले, गांधीजी लढाई जिंकले पण तह हारले. एवढ्या मोठ्या पट्टीच्या राजकारण्याचा असा पराभव व्हायला नको होता. शेवटी असं ठरलं की सर्वांनी आपापल्या ताकदीनुसार अखेरपर्यंत झुंज देत राहायचं. बैठक संपली. सुभाषबाबूंची तब्येत अजूनही तितकीशी सुधारली नव्हती. ते आपल्या बिछाण्यावर आराम करत असतानाच शरद बाबू त्याच गॅझेटची प्रत घेऊन त्यांच्याजवळ बसत म्हणाले, सुभाष, तू राजबंदींबाबतचं कलम वाचलंस का? काय आहे? ज्या सेवकांवर हिंसाचारांचे आरोप आहेत त्यांची सुटका सरकार अजिबात करणार नाही. दुःखी अंतःकरणाने सुभाष म्हणाले, राजबंद्यांबाबत सरकारचं धोरण फारच कठोर आणि पाशवी आहे. त्याची प्रचिती नुकतीच आली आहे. सोलापूरच्या मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, सारडा आणि कुर्बान हुसेन या चौघांना फासावर लटकवलं. अजून किती राजबंद्यांची स्त्रिया पोरं देशोधडीला लावतील याचा अंदाजच नाही. सुभाषबाबू तुरुंगातून बाहेर आल्यावर घरच्या लोकांना, विशेषतः त्यांची आई प्रभावती देवी आणि विभावतींना वाटायचं काही दिवस यांनी घरी घालवावे. परंतु गांधीजींशी आयर्विनबरोबर झालेल्या कराराने ते अतिशय बेचैन झाले होते आणि त्याच तिरीमिरीत त्यांनी एकदम गांधीजींना भेटण्याचा निर्णय घेतला. सुभाष आणि बॅरिस्टर किरण शंकर मणिभवनमध्ये मुंबईला गेले. त्यांचा चेहरा बघून गांधीजी म्हणाले, सुभाष, कराराबाबत तू समाधानी नाहीस याची मला खात्री आहे. सुभाषबाबू म्हणाले, कसे समाधानी असावे? गांधीजी, किमान पूर्ण स्वातंत्र्य या शब्दाचा करारात पुसटसाही उल्लेख असता तरी मला धन्यता वाटली असती. दोघांची बरीच बाचाबाची झाली. त्यांचा वाढता स्वर गांधीजींना फारच दाहक असह्य होऊ लागलं. आश्रमात त्यांच्या भेटीला मार्गदर्शन घ्यायला बरेच लोक येत असत, संदेश टिपून घेत, पण त्यांच्या तोंडावर असा जाब विचारल्याचा उर्मटपणा कधीच कोणी केला नव्हता. मागे उभे असलेले महादेवभाई बरेच अस्वस्थ दिसू लागले. गांधीजी म्हणाले, सुभाष, तुझ्या माझ्या विचारात खूप मोठी दरी आहे. सुभाष म्हणाले, दरी असली तरी दोघांचं ध्येय तर एकच आहे ना, स्वातंत्र्याचं. परंतु तुझा मार्ग मला पसंत नाही. वेळ पडली तर स्वातंत्र्याची कितीही दिवस वाट पाहायची माझी तयारी आहे, परंतु अहिंसेच्या मार्गानेच. हिंसेच्या मार्गाने स्वराज्य प्राप्त मला मान्य नाही. निघताना सुभाषबाबूंनी विचारलं, गांधीजी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याबद्दल काय विचार केला? गांधीजी भगतसिंगांची लोकप्रियता ओळखून होते. सुभाष म्हणाले, लाहोरच्या तुरुंगात त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना
लवकरच फासावर लटकवण्याची तयारी ब्रिटिशांनी चालवली आहे. कधीही फाशी होऊ शकते, अगदी अधिवेशनाच्या आधीसुद्धा. म्हणून विचारतोय. गांधीजी स्तब्ध झाले. गांधीजी, भगतसिंगांना वाचवा, काहीही करा, पण त्या तिघांना वाचवा. सगळीकडून गांधीजींवर दबाव येत होता. शेवटी ते व्हॉइसरॉयला भेटायला निघाले. निघताना जवाहरलाल म्हणाले, बापूजी, काहीही करा, पण भगतसिंगांचे प्राण वाचवा. जनतेचे खूप दडपण आहे. गांधीजी म्हणाले, पण कराराचे पावित्र्य पाळणेही महत्त्वाचे आहे. सुभाषबाबू मध्येच म्हणाले, करारातील कलम म्हणजे काही ब्रह्मदेवाचा लेख नव्हे, आपण मोडूही शकता. लॉर्ड आयर्विनच्या पक्षनेत्यांनी असे करार अनेकदा मोडले आहेत. काही न बोलता गांधीजी पुढे निघून गेले. जेव्हा ते व्हॉइसरॉयला भेटून परत आले, गांधीजींच्या चेहऱ्यावरून लक्षात आलं की भगतसिंग आता वाचू शकत नाही. गांधीजी म्हणाले, घाईने कोणतीही कृती करू नका. 10,000 लोकांच्या सह्यांचा अर्ज व्हॉइसरॉयकडे गेलेला आहे. त्यांना नोंद घ्यावीच लागेल. सर्व काँग्रेसचे नेते अधिवेशनासाठी 23 मार्चला कराचीकडे निघाले आणि 24 मार्चला सकाळीच बॉम्बस्फोट झाल्याची बातमी येऊन आढळली. ब्रिटिश सरकारने डाव साधला. 23 मार्चच्या रात्रीच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या 3 महान देशभक्तांना लाहोरच्या कारागृहात फासावर लटकवण्यात आलं. त्यांचे मृतदेहही त्यांच्या नातलगांना पाहायला मिळाले नाही. तुरुंगाच्या आवारातच त्यांना अग्नी दिला गेला. त्यांची रक्षा सतलज नदीत फेकली गेली. ते मीनाक्षीताईंनी एक टीप लिहिली आहे की मी भगतसिंग या मालिकेत विस्तृत माहिती याच्याबद्दल दिलेली आहे. आपणही आपल्या गप्पा गोष्टी या चॅनेलवरती भगतसिंगांची ही मालिका वाचलेली आहे. तर ज्यांना जास्त इंटरेस्ट आहे त्यांनी याबद्दल तिथे वाचावं. कराची स्टेशनवर निदर्शकांची प्रचंड गर्दी झाली. गांधीजींना काळी फुलं अर्पण केली. उभा पंजाब त्यांना जाब विचारत होता, पण त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. कराची इथलं वातावरण प्रक्षोभक बनलं होतं. एवढे सर्व होऊनही आपलं काही चुकलं हे गांधीजींना मान्य नव्हतं. ते म्हणाले, काही झालं तरी मी माझे अहिंसेचे तत्त्व सोडणार नाही. काँग्रेस मंडपपासून काही अंतरावर वेगळीच तयारी चालू होती. एका रात्रीत नवजवान सभेनं दुसरा मंडप उभारला होता. युवकांचे वेगळे अधिवेशन भरवलं. देशातील तरुणांनी सर्वसंमतीने सुभाषचंद्र बोसांची अध्यक्ष म्हणून निवड केली. गांधीजी गोलमेज परिषदेहून परतल्याच्या सन्मानार्थ आझाद मैदानात जनतेनं एक सभा आयोजित केली होती. भोवताली कडक बंदोबस्त होता. मुंबई पोलीस आयुक्त स्वतः एका बाजूने बसून होते. देशातील वातावरण झपाट्यानं बदलत होतं. उत्तर प्रांतात सारादीची चळवळ पुन्हा सुरू झाली होती. गांधीजींना भेटायला मुंबईला निघालेल्या जवाहरलालजींना मध्येच पोलिसांनी अटक केली. वायव्य सरहद प्रांतात खुदाई खिदमतगार संघटनेचा जोर होता. गाफर खानांनाही अटक झाली होती. यावरून ब्रिटिश सरकार फारच आक्रमक झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. दुसऱ्या दिवशी कार्यकारिणीची गुप्त बैठक झाली. या बैठकीत सुभाषबाबूंचे जिवलग मित्र, नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले बॅरिस्टर नरिमन हेही उपस्थित होते. गांधीजींनी जाहीर केलं की लवकरच कायदेभंगाची चळवळ सुरू होईल. ऐकून सुभाषबाबूंना आनंद झाला. नवे व्हॉइसरॉय चांगलेच आक्रमक होते. त्यांना काँग्रेस आणि गांधीजींची पर्वा वाटत नव्हती. गांधीजींचे खूप लाड झाले. आता काँग्रेसला बिलकुल प्रतिष्ठा द्यायची नाही. उलट त्यांना ब्रिटिश सरकारचा हिसका दाखवायचा. सरंजाम, संस्थानिक, एतद्देशीय दलांना पाठिंबा द्यायचा असं धोरण प्रतिपक्षांनी अंगीकारलं होतं. बंगालमध्ये दहशतकृत्य वाढली होती. सूर्यसेनने आपल्या सहकाऱ्यांसह चितगावचे शस्त्रागार लुटलं होतं. 11 अधिकारी गोळीबारात ठार झाले होते. अनेक ठिकाणी बॉम्ब आणि काडतुसांचे जिवंत साठे सापडले होते. सूर्यसेनच्या सहकार्याचा खटला बॅरिस्टर शरद बाबू चालवत होते. त्यामुळे तर आगीत तेलच ओतले गेले.
दिल्लीवरून गुप्त आदेश आले, बोस बंधूंवर कार्यवाही करा. पण कसं करणार? बंगालमध्ये त्यांना अटक करणं म्हणजे निखारेशी खेळण्यासारखं होतं. सुभाषबाबूंचा मुंबई मुक्काम बॅरिस्टर नरिमन यांच्या घरी होता. त्यांच्या घरी नरिमनांना भेटायला आलेल्या एका कार्यकर्त्यांनी सुभाषबाबूंना एकांतात गाठून सांगितलं, सुभाषजी सावध राहा, कलकत्त्याचे पोलीस तुमच्या शोधात आहेत. सर्वांच्या गाठीभेटी आटोपून सुभाषजी दादरहून कलकत्ता मेलमध्ये बसले. ते पुढील योजना बनवत असतानाच कल्याण स्टेशन आलं. तेवढ्यात पोलिसांचे एक पथक डब्यात घुसून सुभाषबाबूंना अटक केली. सुभाषबाबूंच्या अटकेची बातमी कल्याण शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. काँग्रेस स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी स्टेशनकडे धाव घेतली. गर्दी वाढू लागल्यामुळे पोलिसांनी दुसरी गाडी पकडली. सुभाषबाबूंनी त्यांना विचारलं, मला कुठे नेत आहात? पोलीस अधिकारी म्हणाले, माहीत नाही, आम्ही आदेशाचे पालन करतो. सुभाषबाबूंना शेवटची मध्य प्रदेशातील शिवणी या एकाकी तुरुंगात त्यांनी आणलं. अगदी ओसाड आणि वैराण ठिकाण. तिथे वीज पाण्याचा अभाव. 2 दिवसांनी जेलरनं सांगितलं, गांधीजी आणि देशातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष बेकायदेशीर ठरवला गेला. देशातील सगळ्या काँग्रेस कचेऱ्यांना कुलूप ठोकण्यात आलं. फंड आणि सगळी कागदपत्र जप्त केलं. हजारो कार्यकर्त्यांची धडपकड सुरू आहे. ऐकून सुभाषबाबू सुन्न झाले. ब्रिटिशांनी बरोबर डाव साधला होता. दडपशाहीचा बरमिंटा फिरवायला सुरुवात केली होती. शिवणीचा तुरुंग म्हणजे महाभयंकर. याआधी सुभाषचंद्रांनी 6 वेळेला तुरुंगवास भोगला होता. परंतु हा तुरुंग अगदी नरकवासच होता. उन्हाळ्यात अतिउष्ण वारा, तुरुंगाचे छत पत्र्याचं, दरवाजे खिडक्या नाही, बाहेर सोजिरांचा खडा पहारा, जागोजागी पोच पडलेली काळी कळकट भांडी, अंगाला बोचणारे काथ्याचे अंथरूण, सर्व महाभयानकच होते. वाचनासाठी पुस्तकं नाही. त्यांना उन्हाळ्याच्या झळा सोसवत नव्हत्या. त्यातच अपचनाचा त्रास सुरू झाला. कमरेतून असह्य कळा येत होत्या. ब्रह्मदेशातील तुरुंगात जो आजार वेदना अनुभवल्या होत्या, तोच आजार पुन्हा बळावला. वजन खूपच झपाट्यानं घटू लागलं. एक दिवस सुभाषबाबू बाहेर रखरखीत उन्हाकडे बघत होते. तोच समोर मेजदा उभे, सोबत संगीनधारी सोजीर उभे होते. राजबंद्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत दोघा भावांना शेजारी ठेवलं होतं. अवघे 1 महिन्यातच आपल्या लहान भावाची इतकी ढासळलेली तब्येत बघून शरद बाबूंना गलबलून आलं. सुभाषबाबूंनी विचारलं, मेजदा, आपण इथे कसे काय आणि कोणत्या अपराधासाठी अटक केली? किती दिवसांसाठी? अरे सुभाष, कारण सांगायला सरकार थोडंच बांधील आहे. एकाच तुरुंगात एकाच वॉर्डमध्ये दोघा भावांना ठेवल्यामुळे सुभाषला जरा बरं वाटलं. पण लगेच त्यांना आठवलं, घरचा एवढा मोठा खटला, नोकर चाकर, नुकताच त्यांचा मुलगा परदेशात शिकायला गेलेला, निराश्रित राजबंद्यांची मुलं यांच्यावर अवलंबून असलेली, त्यांचा शिक्षण खर्च. मेजदा तुरुंगात अडकल्यामुळे कसं होईल, हा सगळा विचार करूनच सुभाषबाबू बेचैन झाले होते. राजबंदी असूनही त्यांना राजबंद्यांचे विशेष अधिकार मिळत नव्हते. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणे अगदी मनपूर्वक आभार मानते. उद्या पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.